नमस्कार मंडळी. तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे पातेल्यामध्ये साबुदाणे मी टाकलेले आहेत आणि पाणी टाकलेले आहे, उकळवत ठेवलेला आहे. सोबत त्याच्या मी काही कण्या घेतलेल्या आहेत. कण्या म्हणजे तांदूळ अर्धा असतो ना, तुटलेला तुकडा तांदूळ, तर त्याला आमच्याकडे कण्या बोलतात. तर त्या कण्या टाकलेल्या आहेत आणि शिजवत ठेवलेला आहे. तर ह्याच्यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की मी काय बनवत आहे. तर मी आज बनवणार आहे गुळाची खीर. तर खूप छान होते ही खीर. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली. तर इथे घेतलेला आहे मी नॉर्मल जी रोस्टेड शेव असते बघा, तर ती घेतलेली आहे. काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि सोबत ही तुकडा शेव आहे. तुकडा शेव मार्केटमध्ये येते आणि ही पण येते मार्केटमध्ये, पण खूप कमी अशी स्टोअर्समध्ये अशा छोट्या छोट्या म्हणजे छोट्या मार्केटमध्ये भेटते. आणि थोडा रवा घेतलेला आहे. रवा एकदम कमी, म्हणजे मी 1 चम्मच घेतलेला आहे, कारण रवा माहिती आहे ना तुम्हाला थिकनेस देतो. आणि जर मी कण्या टाकलेल्या आहेत, परत साबुदाणे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे एक जस्ट टेस्ट आणि थोडीशी थिक कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी 1 चमचा ह्याच्यामध्ये रवा घेतलेला आहे. बाकी मनुके आहेत आणि काजू बदाम टाकलेले आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते टाकून देऊ शकता. सो हे सगळं मी खूप फास्ट बोलले आहे का? ॲक्च्युली सवय झाली आहे बोलायची मला फास्ट. म्हणजे या व्हिडिओमध्येच नाही, तर मग मी बोलायला लागले की मी फास्ट बोलते, नंतर मग गप्प बसते. सो त्याच्यामध्ये फास्ट बोलले. तर इथे मी घेतलेला आहे काला गूळ. हा बघा, हा मी हे करून घेतलेला आहे, म्हणजे सुरीने ते आपण पेस्ट करतो नाही का, असं चुरून घेतो ना, तसा केलेला आहे. आणि हे सगळं आपण म्हणजे साबुदाणा आणि भात आपला शिजलेला आहे, कण्या शिजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेला आहे. आता हा आहे तूप म्हणजे काय, डालडा, वनस्पती तूप. तर हा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. बघू शकता भात काय तितका शिजलेला नाही आहे, मी टाकलेला पण शिजलेला तितका दिसत नाही आहे. तर आपल्याला पूर्ण शिजेपर्यंत ठेवायचा आहे. साईडला मी दूध गरम करत ठेवलेला आहे, कारण आपल्याला दूधसुद्धा टाकायचं आहे. गुळाची खीर बनवते, पण ह्याच्यामध्ये खिरीमध्ये दूध नसेल तर काय खाल्लं बरोबर. तर हे आपलं शिजून झालेलं आहे. दूध गरम केलेलं आहे मी. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची टाकून घ्यायची आहे. खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा रेसिपी आहे. बरं, ह्या कण्या आहेत, तुम्ही जेव्हा हिवाळ्यामध्ये आपली मळणी वगैरे झाल्यानंतर बघा भात लागतो आणि त्या भाताचे म्हणजे जो भात असतो तो पूर्ण फुगवून हे करतात, पोहे बनवतात बरोबर. तर ते पण त्या तांदूळापासून पण आपण खीर बनवू शकतो. ती खूप हेल्दी असते, पौष्टिक असते, कारण त्याला कोणत्याही प्रकारचा खत टाकलेला नसतो आणि खत टाकलेला नसतो. सोबत ती दवावर झालेली असते. दव म्हणजे आपला हिवाळ्यामध्ये दवबिंदू असतात ना, त्याच्यावर झालेली असते. त्याच्यामुळे ती खूप पौष्टिक असते आणि ती पण अशाच पद्धतीने बनवतात, त्याच्यामुळे ती पण खूप छान लागते. तर बोलता मी बरंच काय टाकून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही. तर ते मी जे डिशमध्ये घेतलं होतं, शेव, तुकडा शेव आणि बाकी काही ड्रायफ्रूट्स घेतले होते, तर हे मी सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं मिक्स केलेलं आहे. सोबत आता मी पाणी टाकते. पाणी ह्यासाठी, कारण बाकी आपल्याला सगळं शिजवून घ्यायचं आहे बरोबर की नाही. तर रवा वगैरे सगळं शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला पाणी तर लागेलच, म्हणून पाणी टाकते. काही लोक हे पूर्ण दुधामध्ये खीर करतात, मी नाही करत. म्हणजे प्रत्येकाची बोलतात ना, प्रत्येकाची मेथड वेगळी असते, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तशीच माझी ही पद्धत आहे. मला ह्या पद्धतीमध्ये मी कम्फर्टेबल फील करते, कारण जेव्हा दुधामध्ये सगळं काही शिजवायला जातो ना, तेव्हा सारखं आपल्याला ते हलवायला लागतं आणि ते प्रॉपर शिजत नाही. त्याच्यासाठी खूप
आपल्याला ढवळावं लागतं, मग ते दूध वरती येतं आणि व्यवस्थित शिजत नाहीत त्या गोष्टी. मग ते तसं न करता जर पाण्यामध्ये, थोड्या पाण्यामध्ये सगळं काही व्यवस्थित शिजवलं आणि नंतर मग आपल्याला जे काही पाहिजे असतं ते टाकलं की छान होतात. आणि सोबत मी हे ओलं खोबरं टाकलेलं आहे. आणि जर ह्या पद्धतीने तुम्ही खीर करत असाल ना, तर तुम्हाला खरं खरं खूप आवडेल. आमच्या इथे मोस्टली अशा टाईपच्या खीर बनवतात. वेगवेगळ्या खीर बनवण्याच्या टाईप्स आहेत. जर तुम्ही दुधामध्ये पण डायरेक्ट शेवयांची खीर बनवू शकता, साबुदाण्याची खीर वेगळी बनवू शकता, किंवा भाताची वेगळी खीर बनते जी तांदळाची खीर म्हणून बोलतात त्याला. तर तुम्ही तशी खीर बनवू शकता. तर ही मी मिक्स खीर बनवलेली आहे. कारण जेव्हा आमच्या इथे आहे ना, जेव्हा गणपती वगैरे सीझन असतं किंवा असं दिवाळी वगैरे, मग त्या टायमिंगमध्ये आम्ही सगळ्या एकत्र म्हणजे शेव, तांदूळ, साबुदाणे ह्याची करतो ना, तर प्रत्येक एक म्हणजे तोंडामध्ये चम्मच टाकल्यानंतर चव लागते. त्याच्यामुळे ते छान लागतं. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे गूळ. तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता, पण जी गुळाची चव आहे ना, जी गुळामध्ये कलर येतो, परत जी टेस्ट लागते ती साखरेमध्ये नाही लागत. नक्कीच साखरेची टेस्ट पण मस्त लागते, छान लागते, पण त्याची टेस्ट थोडी डिफरंट असते गुळापेक्षा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कॅरमलाइज जो मिल्क मिळतो, कंडेन्स मिल्क, बरोबर, तर तोसुद्धा टाकू शकता. तोसुद्धा खूप छान होतो. तर आपली खीर तयार आहे आणि आता ही मी वाटीमध्ये टाकून सर्व करते आहे. तर आपली व्हिडिओ आज इथेच